बदलापूरचे माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच भव्य दिव्य स्वरूपामध्ये इंडोर गेम्सचं आयोजन करण्यात आलं आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, या गौरी हॉलमध्ये इंडोर गेम्स अंतर्गत पहिला टप्पा जो आहे तो बुद्धिबळ स्पर्धेचा आहे। मोठ्या संख्येने स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पाहू शकतो की कानाकोपऱ्यातून दूरदूरवरून हे खेळाडू इथे आलेले आहेत आणि या संदर्भात आपण बातचीत करणार आहोत किरण भोईर यांच्यासोबत। किरणजी, काय सांगाल, पहिल्यांदा भव्य दिव्य स्वरूपात ही स्पर्धा होतीये, काय नेमकं नियोजन आहे? यापूर्वी बदलापूरमध्ये आम्ही खेळाचं दरवर्षी आयोजन करतो, परंतु ते आउटडोर म्हणजे मैदानी खेळ असायचे। पण ज्येष्ठ नागरिकांची विशेषतः मागणी होती की आपण गेले 17 ते 18 वर्षापासून खेळाचं आयोजन करतात, पण मी व्हॉलीबॉल संघटनेचा ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, त्यामुळे तुम्ही फक्त एका खेळामध्ये मर्यादित नव्हता, दुसऱ्या खेळाकडे पण आम्हाला पण त्यामध्ये खेळता येईल असं बघा। तातडीने आम्ही बुद्धिबळ स्पर्धा घेण्याचं ठरवलं आणि ही स्पर्धा फक्त बदलापूर शहर आणि बदलापूर ग्रामीण, अंबरनाथ ग्रामीणसाठी असं मर्यादित होतं, परंतु त्याचं स्वरूप एवढं मोठं होत गेलं की ही स्पर्धा फक्त तिथपर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण ठाणे जिल्ह्यापर्यंत मर्यादित न राहता रायगड असेल, नांदेड, पुणे, संभाजीनगर, नाशिक अशा अनेक जिल्ह्यांमधनं स्पर्धक इथे खेळण्यासाठी आलेले आहेत। आणि विशेषतः म्हणजे जे टायटल प्लेयर्स आहेत, म्हणजे फिडे कॅन्डिडेट्स आहेत, फिडे मास्टर्स आहेत, कॅन्डिडेट मास्टर्स आहेत, इंटरनॅशनल मास्टर्स, हे बदलापूरमध्ये आज ही टुर्नामेंट खेळण्यासाठी येत आहेत। त्यामुळे नक्कीच या स्पर्धेचं स्वरूप आपणास कळलं असेल की हे कोणत्या मोठ्या लेवलला आहे। आणि बदलापूरमध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत आणि त्याच्यामध्ये 3 गट्स आहेत। एक ओपन गट आहे, अंडर-15 आहे, अंडर-12 आणि अंडर-9 असे वेगवेगळ्या गटांमध्ये या मॅचेस आपण इथे खेळवतोय। आणि आज जागतिक महिला दिन आहे आणि त्या जागतिक महिला दिनानिमित्त आपण महिलांसाठी विशेष पारितोषिक आहे, प्रत्येक गटामध्ये महिलांसाठी विशेष आहे आणि संपूर्ण टुर्नामेंटमध्ये बेस्ट वुमन हे देखील हे पारितोषिक या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे। म्हणजे टोटल कॅश प्राईज 1 लाख आहे आणि 32 ट्रॉफीज आणि 80 मेडल्स, असं एवढं मोठं स्वरूप या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। नक्कीच एक चांगल्या प्रकारचं नियोजन इथे पाहायला मिळते। बक्षिसांची सुद्धा खैरात आहे आणि मोठ्या संख्येने खेळाडू आलेले आहेत। भविष्यात बदलापुरातून आणखी चांगले गुणी खेळाडू पुढे यावेत म्हणून आपलं काय प्लॅनिंग असणार आहे? बघा, जोपर्यंत स्पर्धा होत नाही ना तोपर्यंत मुलांना कळत नाही की मी कुठल्या लेवलला आहे। त्यामुळे स्पर्धा ह्या झाल्याच पाहिजेत, मग ते कोणत्याही क्षेत्र असेल, आपण राजकीय क्षेत्र जरी पाहिलं असेल किंवा आपण अभ्यासामध्ये जरी पाहिलं असेल किंवा खेळामध्ये, प्रत्येकमध्ये ही स्पर्धा ही हवीच। त्याशिवाय मुलांना आपल्या गुणवत्ता कळत नाही की आपण कुठल्या लेवल आहे। म्हणून ह्या स्पर्धेचं आयोजन करणं हे महत्त्वाचं मला वाटतं। म्हणून फक्त आपण एका खेळावर नाही तर प्रत्येक खेळामध्ये मुलांनी, म्हणजे एकाच खेळामध्ये कोण प्रावीण्य मिळवतं असं नाही, त्यासाठी मेहनत पण असते आणि भरपूर सारे खेळ आहेत। आणि बदलापूर ही सांस्कृतिक शहरासोबत ही क्रीडा नगरी देखील आहे आणि नक्कीच आमच्या बदलापूरमधील खेळाडू आहेत हे चांगल्या लेवलपर्यंत जातात। आता बघा, रेश्मा राठोड जी आहे ही खो खोमध्ये विश्वविजेते ठरलेली आहे। यामध्ये आमच्या व्हॉलीबॉलमध्ये असेल बरेचसे मुलं आहेत, त्यांना या खेळामधून सरकारी नोकरी लागलेली आहे, कोणी पोलीस खात्यामध्ये आहे, कोणी तहसीलमध्ये, असे अनेक त्यांना फायदे देखील होत आहे आणि सोबत आपलं आरोग्य देखील त्यामध्ये होतं। आणि बुद्धिबळासारखा खेळ जर खेळून आपल्या बुद्धीला नक्कीच चालना मिळते। त्यामुळे खरोखरच असे खेळ आपण खेळले पाहिजे आणि त्यांच्यासाठी त्यांच्या स्पर्धेचं आयोजन इथे केलं पाहिजे। नक्कीच खूप खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे होते किरण भोईर। सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे, त्याचबरोबर बदलापुरातली क्रीडा संस्कृती आहे ती वाढीस लागावी, चांगले गुणी खेळाडू तयार व्हावेत यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे। निश्चितच एक खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा प्रयत्न, त्यांनी एक चांगला प्रयत्न इथे केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सिद्धेश हरवटेसह मयुरेश कडव, एकमत न्यूज, बदलापूर। डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा, यूट्यूबवर सबस्क्राईब करा। एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी 6384040404 या क्रमांकावर कॉल करा। बातमी म्हणजेच एकमत न्यूज।